सभापती महोदय, काही महत्त्वाचे फॅक्ट्स मी या लक्षवेधीमुळे भाईंचं मी मनापासून अभिनंदन करेन, आभारही व्यक्त करेन की एक महत्त्वाची लक्षवेधी त्यांनी सभागृहासमोर आणली. सभापतीमध्ये काही फॅक्ट्स मी सभागृहाच्या समोर मांडतो. 2018मध्ये, कारण याच्यामध्ये पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की इटलीमधून हद्दपार केलेली मिटेनी SPA ही रासायनिक कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक या नावाने सुरू करण्यात आली असल्याबाबत माहिती उपलब्ध नाही. सभापती महोदय, मी जी आता माहिती सभागृहासमोर देतोय ती माहिती शासनाला भेटली असं आपण गृहीत धरून पुढची कारवाई करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. सभापती महोदय, 2018मध्ये इटलीमध्ये ही जी कंपनी आहे ती कंपनी मिटेनी SPA ही कार्यान्वित होते. सभापती महोदय, त्याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम ऑफ युरोपचा एक रिपोर्ट आहे, तो मी थोडासा आपल्याला वाचून सांगतो की ह्या रिपोर्टच्या अनुसार युरोपमधला सर्वात जास्त PFASचे प्रदूषण करणारे कुख्यात मिटेनी SPA ची फ्लुरोकेमिकल मॅन्युफॅक्चरर आहे. ट्रिसिनो नॉर्दर्न इटलीची ही कंपनी आहे. 2018मध्ये या कंपनीवर कायदेशीर कारवाई होते, एन्व्हायरमेंटल स्क्रुटिनी बसवली जाते. त्याच्यानंतर ही कंपनी बँकरप्सीला येते. तिथले ऑथॉरिटीज या मिटेनी कंपनीचे परमनंट शटडाऊनचे आदेश देतात. 2019मध्ये सभापती महोदय, तिकडे डिसमेंटल होत असलेली ही कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक या नावाने लोटे परशुराममध्ये कार्यान्वित होते. हे जे PFASचे सबस्टन्स आहे सभापती महोदय, हे फॉरेव्हर केमिकल्स आहेत आणि याच्यामुळे हे कधीच हे जे केमिकल्स आहेत हे कधी संपत नाहीत. हे पर्यावरणामध्येही राहतात आणि हे मनुष्याच्या शरीराशी संबंधित आले तर मनुष्याच्या शरीराशी संबंधित होऊन जातं. सभापती महोदय, याचं जे कोर प्रोडक्शन युनिट होतं सभापती महोदय मिटेनीचं, जे मिटेनी याच्यामध्ये मिटेनी या जे युनिट्स वापरत होतं त्यात पेरोफ्ल्युरोनेटेड हे सबस्टन्स बनवण्याची फॅसिलिटी, त्याच्यानंतर फ्ल्युरो ॲरोमॅटिक्स, बेन्झो ट्रायफ्लोराईड डेरिव्हेटिव्स आणि पायलट प्लांट हे ज्यावेळेस ते बँकरप्सीची कारवाई चालू होती सभापती महोदय, त्यावेळेस हे विकले गेले. ते विकले कोणाला गेले तर हे लक्ष्मी ऑर्गॅनिक्सला विकले गेले. म्हणजे 2018-19 मधलंच हे सिस्टीम चालू होती सभापती महोदय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे तिकडे बंद पडलेली कंपनी ही इकडे कशी चालू करायची ही प्रोसेस चालू झालेली होती. आणि त्याच्यामध्ये हे आपण बघितलं की लोटे परशुराममध्ये हे सगळे रिइन्स्टॉलेशन झालं. त्याच्यामध्ये अतिशय ऑर्गनाइज्ड पद्धतीने सगळे फिजिकल इक्विपमेंट, प्रोडक्शन नो हाव हे जपलं गेलं आणि ते तसं या इकडे ट्रान्सफर केलं. लक्ष्मी ऑर्गॅनिक्स त्याच फ्लोरिनेटेड सबस्टन्स मॅन्युफॅक्चर करत आहे जे मिटेनी इटलीमध्ये मॅन्युफॅक्चरर होत होतं. याचे प्रॉडक्ट लिस्ट तेच आहेत, एन्व्हायरमेंटल परमिट्स तशाच आहेत, टेक्निकल डॉक्युमेंटेशन हे सगळं सिद्ध करतं की याच्यामध्ये एक लक्षणीय ओव्हरलॅप आहे. मिटेनीचे पूर्वीचं जे आउटपुट आहे आणि लक्ष्मी ऑर्गॅनिकचं सद्यस्थितीचं जे करंट फ्लोरो स्पेशालिटी पोर्टफोलिओ आहे हे सगळं सिमिलर आहे. मिटेनीचे कस्टमर बेस, लक्ष्मी ऑर्गॅनिक्सचे कस्टमर बेस तेच आहे. ट्रेड रेकॉर्ड्स, शिपिंग डेटा, कॉर्पोरेट रेकॉर्ड्स तपासून जर आपण बघितलं तर आपल्याला ते सगळं सिद्ध होईल. आपण त्याच्यानंतर सभापती महोदय उत्तरामध्ये या इकडे लिहिलंय की हे जे पर्यावरणाची अनुमती आहे ही येल्लोस्टोन नामक कंपनीला त्यांनी ट्रान्सफर केली. कधी केली? 2023ला. आता ही येल्लोस्टोन ऑर्गॅनिक्सचे पण थोडंसं मी इतिहास आपल्यासमोर सभापती मांडतो. हे सगळ्याचा जर घटनाक्रम आपण बघितला, 2018मध्ये मिटेनी इटलीमध्ये बंद होते. 2019मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक लोटे परशुराममध्ये च्या नावाने ही रिॲक्टिवेट होते. 2019मध्ये येल्लोस्टोन नावाची मुंबई बेस्ड कंपनी ही स्थापित होते आणि त्याच्यामध्ये सेम वर्क प्रोफाईल आहे, काही बदल नाही. त्याच्यानंतर 22/2/2021 मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक्स ला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रकल्प उभारण्याची परमिशन भेटते, संमतीपत्र भेटतं. 1 ऑक्टोबर 2021ला लक्ष्मी ऑर्गॅनिक हे येल्लो स्टोनला अमॅलगेमेट करते, म्हणजे ही त्याची सबसिडरी कंपनी बनते. 11/7/2023ला येल्लो स्टोनला ही संमतीपत्र ट्रान्सफर होतं. आता सभापती महोदय, येल्लो स्टोनचे मगाशी आपण चव्हाण साहेब विचारलं की याचे डायरेक्टर कोण, तर आपण बघितलं तर याचे येल्लो स्टोनचे डायरेक्टर आहेत पूरब धन्वंतरी शहा. ते या कंपनीचे होल टाइम डायरेक्टर म्हणून 2019ला नियुक्त झाले.
त्यांचा डिन नंबर आहे 074909552. आता जर काही रेकॉर्ड्स आपण सभापती महोदय तपासले तर या डायरेक्टरचं स्टेटस डिॲक्टिव्हेटेड येतं. याचा अर्थ काय, तर येलो स्टोन कंपनीला 2च डायरेक्टर होते, त्याच्यामधलं एक डायरेक्टरचं स्टेटस डिॲक्टिव्हेटेड आहे. दुसरा डायरेक्टर कोण आहे, तर दुसरा डायरेक्टर आहे हर्षवर्धन रवी गोयंका. सभापती महोदय 2019ला ज्यावेळेस लक्ष्मी ऑर्गॅनिक्सचं लोटे परशुराम मध्ये मिटेनीकडनं ट्रान्सफर झालं त्यावेळेसचे मॅनेजिंग डायरेक्टर कोण होते, तर रवी गोयंका. कोण, हर्षवर्धन गोयंकाचे वडील. सभापती महोदय हे सगळं ब्रॅकेट आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण लोकांचा जीव धोक्यात घालतोय, त्या तिकडच्या लोकांना आपण गृहीत धरतोय. माझी सभागृहाच्या माध्यमाने शासनाला हात जोडून विनंती आहे की असं जे सिंडिकेट, जे रॅकेट चालू आहे याच्यावरती ताबडतोब शासनाने कारवाई केली पाहिजे. हा केमिकल आपण बॅन केलाच पाहिजे. कंपनीच्या माध्यमाने हे जे रॅकेट चालू आहे या रॅकेटवर आपण कडक कारवाई केली पाहिजे. आपण काय कारवाई करणार हे आपण सभागृहाला अवगत करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. सभापतीमध्ये त्याचबरोबर पाण्यात जे PFASचं प्रमाणपत्र आपण एक विशिष्ट नियमावली कुठली नाही असं म्हटलेलं आहे, तर त्याची नियमावली आपण केंद्र शासनाकडनं मागितलेली आहे. पण आपल्याकडे इतर अशा अनेक एजन्सीज आहेत. आपण पायलट म्हणून राज्य शासन, आपण बाकीच्या राज्यांनाही आपण दिशा देऊ शकतो आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण राज्य शासन म्हणून दिशादर्शक म्हणून काम केलेलं आहे. तर या संदर्भात पुढच्या अधिवेशन काळामध्ये आपण या नियमावली घोषित करणार का, अशी माझी 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. त्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. कारण मी मला वाटतं ह्यातलं मला जे मांडायचं आहे ॲज अ एन्व्हायरमेंट मिनिस्टर ते मांडलंय की त्या कंपनीला तिथे बंद करण्याची कारणं हे प्रोडक्शन ह्या केमिकलचं होतं का त्यांनी विदाऊट ट्रीटमेंट हे सगळं पाण्यामध्ये सोडलं होतं, ह्याच्याबद्दलची तथ्यता तपासण्याची गरज आहे. तर मला वाटतं आपण ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीची सगळी इन्फॉर्मेशन मागण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, आता जे आमची ICTचा रिपोर्ट आहे तो 2 महिन्यावर येणार आहे, तो फार महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय नुकसान आहे, त्यामुळे आपण त्याची गरज आहे. आणि दुसरं, नियमावलीचा जो मुद्दा आहे ते नियमावली नाही, आता हे तांत्रिक उत्तर आहे. शेवटी आपण कुठलीही गोष्टीची सुरुवात इथून करू शकतो, तर ती नक्कीच आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठीच आम्ही ICTला रिपोर्ट तयार केला की नेमकं याच्यामध्ये काय नुकसान आहे. कारण ह्या केमिकलच्या इंडस्ट्री ज्या आहेत त्या देशामध्ये आणखी ठिकाणी पण चालू आहेत विथ नॉर्म्स. आता आमचं काय काम आहे, नॉर्म लावणं की तुम्ही हे पूर्णपणे याचं जे काही मोलॅसेस असतील, जेव्हा याचं काही बाय प्रोडक्ट असेल, ह्याच्यामधून येणारा विसर्ग असेल, त्याच्यावर ट्रीटमेंट करा. तर ते आमचं लावणं काम आहे. त्याच्याबद्दलचं उत्तर मी देऊ शकते. आता ह्या कंपनीचा पार्टनर कोण होता, त्यांनी तिथे होते का इथे होते, हा विषय धन्यवाद देते मी की हा त्यांनी मांडला. तर त्याला एका वेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण पर्यावरण खात्याच्या मर्यादा कक्षामध्ये ह्या त्यांचे पार्टनर्स कोण होते आणि त्यांनी कसे आले आणि काय केलं हे माझ्या कक्षा जर रुंदावल्या तर मी तेही करायला तयार आहे. पण आत्ता आपल्याला मुद्दा काय की हे PFAS तिथे बनत आहे किंवा नाही, तर ते बनत नाही. ते दुसरीकडे बनतं का, तर ते हो बनतं. ते बँड आहे का, तर ते बँड नाही. त्याला विशिष्ट नियमावलीमध्ये ते करण्याची अपेक्षा आहे. आणि ह्याच्यामुळे हे कोणाचे ह्याच्यापेक्षा ह्याचा नुकसान काय आहे हे मुद्दा आमच्या खात्याच्या मर्यादेत येतो. आणि त्याच्यामुळे त्यामध्ये जर नुकसान होत असेल तर ते कोणाचंही असो या जगात, त्याला कुठल्याही प्रकारे पाठीशी घातलं जायचं काहीच संबंध येत नाही. आता ICTच्या रिपोर्टची प्रतीक्षा.